चलो काय पाहून राहिलं रे? चल काय चालू होतं? मॉडेल 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 शालविल झालं होतं का? झालं होतं ना शालविल. चलो ठीक आहे. हा आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काय आपले टॉपिक इथं घेतो मी है ना, तर त्याच्या ज्या काही हँड रिटन नोट्स आहेत त्या सगळ्या अवेलेबल होतील आपले जे काही टेलिग्राम चॅनल आहे ना इव्हॉल्व करिअर अकॅडमीचं है ना, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकतच आहोत आम्ही. तर जर त्या म्हणजे नोट्स पाहिजे असतील तुम्हाला तर काय करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण नोट्स फक्त तिथंच मिळतील. राईट. जवळपास आता म्हणजे या आठवड्यामध्ये किंवा 2 ते 3 ते 4 दिवसामध्ये आपला हा टॉपिक पूर्ण होईल है ना. याच्या अगोदर झालेले टॉपिक आणि हा टॉपिक यांच्या सगळ्या ज्या काही हँड रिटन नोट्स आहेत त्या तुम्हाला काय होईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती काय होईल मिळून जातील. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बाबा, पहिले टेलिग्राम चॅनल अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, जॉईन करावा लागेल. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? क्लिअर आहे. चलो ठीक आहे. मग शालविल झालं होतं का? मॉडेल काय? मॉडेल मराठीमध्ये काय म्हटलं होतं आपण याला? भाववाचक सहाय्यकारी क्रियापद. भाववाचक सहाय्यकारी क्रियापद. क्लिअर आहे? शालविल झालं? हो सर. पहिल्या दिवशी एका तासाचा क्लास झाला होता, दुसऱ्या दिवशी मी पूर्ण रिवाइज केलं कारण 2-3 पॉइंट राहिलेले होते है ना. तर 2-3 पॉइंट राहिले ते मी पूर्ण रिवाइज करून मग ते राहिलेले पॉइंट क्लिअर केले होते. राईट है ना. आता काय पाहायचंय आपल्याला, नेक्स्ट पाहू आपण कॅन. नेक्स्ट काय पाहायची? कॅन. चला कॅन काय काय असते? कॅन कशासाठी यूज केल्या जाते? कॅन काय इंडिकेट करते, काय दाखवते, काय दर्शवते? कॅन हा मॉडेल काय दाखवते? चला टेन्स दाखवते का? टेन्स दाखवते का? मॉडेल टेन्स दाखवतात का? नाही. टेन्स कोण दाखवते? टेन्स कोण शो करते? हेल्पिंग वर्ब, ऑक्झिलरी वर्ब है ना. हे काय शो करतात? मॉडेल काय दाखवत नाही? टेन्स दाखवत नाही है ना. लक्षात घ्यायचं. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे. मग दाखवते तसं काय दाखवते, काय शो करते? तर लक्षात घ्या, ॲबिलिटी. काय दाखवते? ॲबिलिटी. ॲबिलिटी योग्यता. काय दाखवते? कॅन. काय शो करते? कॅन. ॲबिलिटी. नंतर कॅपॅसिटी. यस. कॅपॅसिटी क्षमता. देन पॉवर. क्षमता. समजून राहिलं? समजत आहे का? मग एक्झाम्पल पाहू. तर एक्झाम्पल, शी कॅन आन्सर द क्वेश्चन. She can answer the question. म्हणजे इथे काय दाखवलेले आहे बाबा, ती त्या प्रश्नाचं काय करत आहे? उत्तर देत आहे, उत्तर देऊ शकते. हा लक्षात घ्या. आणखी मराठीमध्ये याचा मिनिंग शकणे किंवा शकते. थोडस वाचायला किंवा बोलायला विचित्र वाटते शकणे है ना. खास करून वराडी भाषा शकण्याचा मिनिंग जरा वेगळाच होतो. राईट नाही आहे ना, आहे की नाही? बरोबर.
तर लक्षात घ्या शकणे शकते या मिनिंगने तो काय होतो आपण कॅन वापरतो आणि ते त्या कॅन मधून काय दाखवतो आपण ऍबिलिटी योग्यता, कॅपॅसिटी क्षमता, पॉवर क्षमता. एक्झाम्पल शी कॅन आन्सर द क्वेश्चन. ती काय करू शकते म्हणते, ती काय करू शकते या प्रश्नाचे उत्तर ती देऊ शकते. काय शो करत आहे, ऍबिलिटी शो करत आहे. काय शो करत आहे, ऍबिलिटी शो करत आहे. समजून राहिलं? समजत आहे का, समजत आहे? ओके चलो. नंतर नेक्स्ट रोहन कॅन स्पीक. रोहन कॅन स्पीक more than one language. Rohan can speak more than one language. Right? म्हणजे रोहन काय करू शकते रे बाबा, एकापेक्षा जास्त जी लँग्वेज आहे ती बोलू शकते. एकापेक्षा दोन असेल तर बायलिंग्विस्टिक बोलतात त्याला, हे असेल तर मल्टी किंवा लिंग्विस्टिक बोलतात. राईट? एकापेक्षा जास्त जर भाषा बोलत असेल तर. क्लिअर आहे इथपर्यंत है ना. लिंग्विस्टिक किंवा दोन बोलत असेल तर बायलिंग्वल. राईट? तर लक्षात घ्या, शी कॅन आन्सर द क्वेश्चन, ऍबिलिटी है ना, ऍबिलिटी शो करते. नंतर कॅपॅसिटी, पॉवर. रोहन कॅन स्पीक मोर दॅन वन लँग्वेज. त्याची काय क्षमता आहे, ती ऍबिलिटी आहे. राईट? आणि काय थर्ड काय बोलू शकतो आपण, यस द रूम कॅन काय होतं रे, यस The room can accommodate, है ना, व्यापने. Accommodate व्यापने काय, more than 100 students. More than 100 स्टुडंट. म्हणजे ती काय झाली, तिची क्षमता झाली, कॅपॅसिटी. है ना. त्या रूमची काय ती कॅपॅसिटी आहे की त्या असा एवढा हॉल आहे किंवा रूम आहे, सॉरी, तिथे काय होत आहे, 100 पेक्षा जास्त स्टुडंट मावण्याची काय आहे तिथे क्षमता आहे. क्लिअर आहे का, तीनही एक्झाम्पल क्लिअर आहे, क्लिअर आहे का. चलो नेक्स्ट पहा. यातलाच एक टाईप आहे आपण जेव्हा हे रब करतो. लिहून घ्या पहिले, हे लिहून घ्या. काय आहे लक्षात घ्या, कॅन मॉडेल आहे. कॅनचं मराठी मिनिंग होतो, मराठीमध्ये काय मिनिंग येतो तो यूज केला जातो, शकणे किंवा शकते. इंग्लिशमध्ये ऍबिलिटी काय शो करते, ते ऍबिलिटी शो करते, योग्यता शो करते. कॅपॅसिटी क्षमता, पॉवर क्षमता. इज दॅट क्लिअर? क्लिअर? ठीक आहे ना. चल हा क्लिअर आहे, लक्षात राहील का आता. मग कॅन मराठीमध्ये कसा यूज करतो, शकण्याच्या अर्थाने किंवा शक्यतेच्या अर्थाने. राईट? इंग्लिश मध्ये विचारलं तर काय शो करते, ऍबिलिटी, कॅपॅसिटी, पॉवर, योग्यता, क्षमता आणि क्षमता. क्लिअर? एक्झाम्पल थ्रू पाहिलं आपण, शी कॅन आन्सर द क्वेश्चन. तिथे सेंटेन्स मधून काय दाखवलं की ती काय करू शकते, म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकते, ऍबिलिटी आहे. राईट? रोहन कॅन स्पीक मोर दॅन वन लँग्वेज. तो एकापेक्षा जास्त लँग्वेज बोलू शकतो, क्षमता आहे त्याची. द रूम कॅन अकोमोडेट मोर दॅन 100 स्टुडंट. तर रूमची काय शो केलेली आहे, कॅपॅसिटी आहे. राईट? समजून राहिलं ना. सोपं आहे, याच्या इंग्रजी सारखं सोपं नाहीच दुसरं काही.
राईट, उगाच त्याची आपण डोक्यात हवा भरून ठेवली आहे ना. तर लक्षात घ्या, हे क्लिअर आहे, हे लिहिलं ठीक आहे. ओके, चल नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे याच्यावरचा ऍबिलिटीचा. लक्षात घ्या, कॅन बी M is 8 plus B able to, right? B unable to. क्लियर आहे का? सेकंड पॉइंट, पहिला पॉइंट काय होता, काय शो करते, एबिलिटी, कॅपॅसिटी, पॉवर, राईट. सेकंड पॉइंट काय शो करते, काय शो करतात लक्षात घ्यायचं. कॅनला जर मला रिप्लेस करायचं असेल, दिलेलं सेंटेन्स राहील, राईट. सेंटेन्स कोणतं, तसं नेहा कॅन आन्सर द क्वेश्चन. नेहा कॅन आन्सर द क्वेश्चन. हा काय माझ्याजवळ हे सेंटेन्स आहे, राईट. हे सेंटेन्स आहे, क्लिअर आहे. आणखी एक सेम सेंटेन्स आहे माझ्याजवळ, हे नेहा कॅन एबल टू आन्सर द क्वेश्चन. क्लिअर आहे, दोन्ही सेंटेन्स क्लिअर आहे. काय फरक काय आहे, नेहा कॅन आन्सर द क्वेश्चन, नेहा कॅन एबल टू आन्सर द क्वेश्चन. चलो, पण अगोदर तर मला हे क्लिअर करा की हे जे दोन सेंटेन्स दिलेले आहेत ह्याच्यामध्ये राईट कोणतं सेंटेन्स आहे आणि रॉंग कोणतं आहे, कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चुकीचा सेंटेन्स आहे, राईट. चलो, कोण सांगते, यस, हा काय आहे, हा काय, सेकंड काय आहे सर, चुकीचं आहे, आणि फर्स्ट काय आहे, बरोबर आहे, राईट. राईट, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना क्लिअर आहे. मग पुन्हा प्रश्न काय क्रिएट होतो, काय प्रश्न होतो की काय वा याला तुम्ही रॉंग का केलं आणि याला तुम्ही राईट का केलं, प्रश्न यायला पाहिजे, है ना. तर आमचं उत्तर काय राहते की सर, है ना, याच्या अगोदर आम्ही अशी रचना कुठेच बघितली नाही. ही रचना पाहिली आहे का तुम्ही, कॅन नंतर कॅन सोबत एबल टू वगैरे पाहिलंय काय, असं कुठे नाही सर. म्हणून काय होतं, आम्ही त्याला आन्सर सांगितलं की काय ते चुकीचं आहे, राईट. तर लक्षात घ्या, कॅन आणि बी एबल टू, कॅन आणि बी एबल टू दोघांचाही मिनिंग काय होतं रे बाबा, सेम होतो. आणि दोघंही काय दाखवते, ऍबिलिटी दाखवते, कॅपॅसिटी दाखवते, पॉवर दाखवते. क्लिअर आहे इथपर्यंत. कॅन बी एबल टू, है ना, राईट राईट. तर दोघांचाही जो मिनिंग आहे तो काय सेम आहे. आणि दोघंही काय दाखवते, ऍबिलिटी दाखवते, कॅपॅसिटी शो करते, नंतर पॉवर शो करते. इथपर्यंत क्लिअर आहे. म्हणजेच जिथे, एक लक्षात घ्या, जिथे कॅन येईल, जिथे कॅन यूज होईल तिथे बी एबल टू यूज होणार नाही. गेटिंग माय पॉइंट. जिथे कॅन यूज होईल तिथे बी एबल टू यूज होणार नाही. सेम सेम कोणासाठी, कांट साठी. कांट कॅनचा निगेटिव्ह फॉर्म आहे, राईट. तर लक्षात घ्यायचं, इथे काय होईल, एबल टू च अपोजिट वर्ड अनएबल टू, राईट. मग मी काय म्हणेल, जिथे कांट किंवा कॅन नॉट यूज होतंय तिथे काय येणार नाही, बी अनएबल टू येणार नाही, राईट. वाईस वर्सा, जिथे बी एबल टू येते, है ना, त्या सेंटेन्स मध्ये कॅन येणार नाही. क्लिअर होत आहे, समजून आलं का, समजत आहे,
क्लिअर आहे? त्याचप्रमाणे जिथे बी अनेबल टू येत असेल तिथे कॅन नॉट किंवा कांट येणार नाही. लक्षात घ्या, कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये हा एरर साठी प्रश्न विचारलेला असतो. कशासाठी? एरर साठी, आणि तो एका मार्क्सला असतो. क्लिअर आहे? एरर एरर कसे सांगतात मग? इथे नेहाला हे करतात, इथे एखाद्याला इथे, आणि इथे नो एरर. मग आता जर मला हा कॉन्सेप्ट माहित असेल की कॅन जर आलेला आहे तर बी एबल टू येणार नाही, किंवा बी एबल टू जर आलेला आहे तर कॅन येणार नाही. कांट कॅन नॉट जर असेल तर बी अनेबल टू, आणि बी अनेबल टू असेल तर कांट कॅन नॉट येणार नाही. राईट? सांगायचं तात्पर्य एवढंच की हे लोक काय होणार नाही, सोबत येणार नाही. सोबत येतील का? नाही. मग सोबत येणार नाही तर इथे काय झालेलं आहे सर? इथं तर दोघे सोबत आहे ऑब्विसली. म्हणजे हेच काय आहे माझं? हे एरर आहे. म्हणजे हेच काय माझा आन्सर आहे. हेच काय आहे? आन्सर आहे. क्लिअर आहे का हे? हा कॉन्सेप्ट क्लिअर आहे? हा कॉन्सेप्ट याच्यासाठी सांगतोय की हा विचारला गेलेला क्वेश्चन कॉन्सेप्ट आहे. राईट? सेंटेन्स वेगळं होतं. मी इथे तुम्हाला इझी सेंटेन्स घेतले, तुम्हाला समजायला यायला पाहिजे. क्लिअर आहे इथपर्यंत? चल, हा यस. काय क्वेरी आहे सर? बी एबल टू मधला बी काय असते? अरे हेंबाड्या, हा पाय, हा जो बी आहे हा काय दाखवते रे? हा टू बी फॉर्म ऑफ वर्ब असते रे बाबा. टू बी फॉर्म ऑफ इथपर्यंत गेले का रे? इथपर्यंत गेले का? बी म्हणजे काय असते सर? हा बी म्हणजे काय असते? हा टू बी फॉर्म ऑफ वर्ब असते. लक्षात घ्या, जेव्हा कॅन असेल तेव्हा या बी ऐवजी तुम्हाला असं नाही राहतील. आता सर इथे तर बी नाही दिला आहे ना, तुमची हीच क्युरी आहे ना की सर आपण बी एबल टू यूज करतोय आणि या सेंटेन्स मध्ये तुम्ही काय दिलेलं नाही, असं लिहिलेलं नाहीये. बेसिकली हा बी असा येतात का? नाही. या बी चा मिनिंग काय होतो? हा टू बी फॉर्म ऑफ वर्ब असते, आणि हा काय असतो रे? एम, इज, आर. कधी म्हणजे बीच्या ऐवजी काय विचारलं, काय लिहितो तिथं आपण? एम, इज, आर. टू बी फॉर्म ऑफ वर्ब एम, इज, आर. राईट? एम, इज, आर. कधी? जेव्हा सेंटेन्स मध्ये काय असेल? कॅन असेल. म्हणजे जे सेंटेन्स काय असेल? कॅनचं असेल किंवा प्रेझेंटचं असेल. कॅनचं असेल म्हणजे रिप्लेस करायला विचारतात. ते काय म्हणतात? समजा आता इथे ए आहे ना, याला रिप्लेस करा. क्लिअर? हे रब करू का मी खालचं सेंटेन्स? हे क्लिअर झालं ना? याच्यात या सेंटेन्स मधून काय सांगायचं मला की कॅन आणि बी एबल टू, कांट आणि बी अनेबल टू सोबत येत नाही. बस एवढाच कॉन्सेप्ट आहे. क्लिअर आहे? हे क्लिअर आहे? ठीक आहे. चलो, आता हा जो हे जे सेंटेन्स आहे, नेहा कॅन आन्सर द क्वेश्चन. आता मला काय करायचंय? याचं बी एबल टू करायचंय समजा. राईट? मी काय करेल? मला माहिती आहे कॅन ऍक्च्युअली कॅन काय शो करतो? हा प्रेझेंट शो करतो. समजायचं, लक्षात घ्यायचं. आपल्याकडे कॅन आणि कूड असते. कॅन आणि कूड असते. तर सेंटेन्स मध्ये जर कॅन असेल तर हे सेंटेन्स प्रेझेंट समजायचं. राईट? आणि कूड असेल तर पास्ट समजायचं. इथपर्यंत क्लिअर आहे? म्हणजेच आता लक्षात घ्यायचं. मग इथे जर इथे कॅन आलेला आहे, कॅन आलेला आहे, मला काय रिप्लेस करायचा? हा कॅन रिप्लेस करायचा. मी कसा करीन? नेहा. राईट? आता बी एबल टू, जसं राईट रिमेनिंग जे काही राहिलेलं आहे ते जसंच आहे तसं. असं ठीक आहे का? असं कराल ना तुम्ही, है ना? मग मी काय म्हटलं? हे राईट आहे का? नाही. कारण हा जो बी आहे हा काय असते रे बाबा? हा टू बी फॉर्म ऑफ वर्ब असते. याच्या ऐवजी आपल्याला काय वापरावं लागतं? काय यूज करावं लागतं? एम, इज, आर. का? कारण तो कशामध्ये? प्रेझेंट मध्ये आहे. कॅन हा प्रेझेंट शो करतो. म्हणजे हे सेंटेन्स कसं होईल? नेहा इज, थर्ड पर्सन सिंग्युलर नेहा. राईट? मी आहे का नेहा? नाही. तुम्ही आहात का? नाही. तिसरं कोणीतरी आहे ना? राईट. तर नेहा इज एबल टू आन्सर द क्वेश्चन. दोनही सेंटेन्सचा मिनिंग सेम होतो. दोनही सेंटेन्स ऍबिलिटी, कॅपॅसिटी, पॉवर शो करतात. इज दॅट क्लिअर? क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला? चल, म्हणजे आता मला सांगायचं काय? तर या बी ऐवजी मी असं लिहू शकतो का? डायरेक्ट हे मी मगाशी लिहिता आलं असतं, मला तेव्हाच लिहिता आलं असतं, पण
मला ते तुम्हाला सांगायचं होतं. त्या बी च्या ऐवजी आपण काय यूज केलं, एम इज आर, एम इज आर प्लस एबल टू, एम इज आर प्लस एबल टू. समजून राहिलं? समजलं का हा कॉन्सेप्ट? हा कॉन्सेप्ट क्लिअर आहे? चलो इथे काय होईल मग, एम इज आर प्लस अनेबल टू, is r plus unable to, राईट. लक्षात घ्यायचं, कांट किंवा कॅन नॉट असेल तर एम इज आर प्लस अनेबल टू. इथपर्यंत क्लिअर आहे? पुन्हा हा कॉन्सेप्ट रिपीट होणार आहे पुढ मध्ये. ठीक आहे? इथपर्यंत ठीक आहे? कॉन्सेप्ट क्लिअर झाला हा? ठीक आहे. नेक्स्ट कॉन्सेप्ट घ्यायचा. चलो नेक्स्ट काय आहे, कॅन जो मॉडेल आहे, हे कॅन जे मॉडेल आहे हे आणखी कशासाठी यूज होते रे, और किस लिए और क्या दर्शाता है ना. प्रयत्न करू आपण हिंदी बोलायचा. राईट. कॅन पहिला पॉइंट झाला. काय दाखवलं त्याने, ॲबिलिटी. सेकंड, कॅन काय शो करते, परमिशन. काय शो करते, परमिशन. यस, डबल एस झालं ना, होते आता वय झालेलं आहे आमचं. परमिशन लक्षात घ्या है ना. परमिशनचे पुन्हा दोन टाइप मध्ये परमिशन असते, ऑफिशियल परमिशन, इनऑफिशियल परमिशन. राईट. मग परमिशन ऑफिशियल जर असेल तर आपण काय यूज करतो, मे यूज करतो. राईट. मग आता हे परमिशन देणे, राईट, परमिशन देणे आणि परमिशन घेणे दोघांसाठीही काय यूज केला जाते रे बाबा, कॅन यूज केल्या जाते. परमिशन देणे आणि परमिशन घेणे दोघांसाठी सुद्धा काय यूज केल्या जाते, कॅन यूज केल्या जाते. क्लिअर आहे का इथपर्यंत? गिव्ह अँड टेक, देणे आणि घेणे, परमिशन देणे आणि घेणे. क्लिअर आहे? चला लक्षात राहील का. पहिला शो काय केला त्याने, ॲबिलिटी, कॅपॅसिटी आणि पॉवर. नंतर तुम्ही एबल टू चा कॉन्सेप्ट सांगितला तुम्हाला. नंतर परमिशन देणे किंवा घेणे काय यूज करतो आपण, कॅन यूज करतो. सर एक्झाम्पल द्या, है ना. सर एक्झाम्पल द्यायसाठीच आहे तिथे, समजून सांगण्यासाठी जाऊ ना मी इथे. राईट. लिहायचं. पण हा मग अरे आपण अर्ध्यातच सोडलं ना ते बाबा. मी काय म्हटलं, एक असते औपचारिक, कसं रे लक्षात आणून देत जा, औपचारिक, आणि एक काय असते अनौपचारिक. अशा दोन तऱ्हेच्या काय असतात, परमिशन असतात. औपचारिक जी आहे ती आपण मेन शो करतो, आणि अनौपचारिक जी असतात, अनौपचारिक म्हणजे काय असतं रे बाबा, जिथे काही तामझाम नसतो, जिथे काही एटिकेट्स नसतात. राईट. जिथे काही आपल्याला कोणाचा हे करायचं नसतो. जे जवळचे व्यक्ती असतात, आपल्या जे जवळचे व्यक्ती असतात, त्या जवळच्या व्यक्तींना आपल्याला परमिशन द्यायची असेल किंवा त्यांच्याकडून परमिशन घ्यायची असेल तर अशा वेळी आपल्याला काय करावा लागतो, कॅन हा मॉडेल यूज करावा लागतो. क्लिअर आहे? इथे लिहून घेतो वाटल्यास. जवळचे व्यक्ती, तुमचे रिलेटिव्ह वगैरे, मित्र वगैरे, जवळचे व्यक्ती असतात ना, जवळचे व्यक्ती, रिलेटिव्ह. राईट. तुमचे मित्र, फ्रेंड सर्कल आहे ना, असते मित्र मैत्रिणी. राईट. तर काय सांगितलं मी, जर औपचारिक पद्धतीची काय असेल तुमच्याकडे, तुम्हाला काय असेल, परमिशन असेल, औपचारिक असेल, ऑफिशियल म्हणतो आपण त्याला, तर मे यूज करायचा असतो. आणि अनौपचारिक असेल तर तिथे काय होतो, जे अनौपचारिक म्हणजे जिथे जवळचे व्यक्ती, आपले जे काही फ्रेंड सर्कल असते, घरचे झालं, आणखी कोणी जवळ हे झालं, बेसिकली जवळचे व्यक्ती
है ना, यांना परमिशन देणे आणि घेण्यासाठी आपण काय यूज करतो, कॅन यूज करतो. इथपर्यंत क्लिअर आहे. एक्झाम्पल, यू कॅन गो नाव. लिहायचं, यू कॅन गो नाव. तू आता काय करू शकतो, जाऊ शकतो. यस, तुझं काम झालंय. यू कॅन गो नाव. क्लिअर आहे का, है ना. पण आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायचं, आता एवढं ग्रामर विचार घेतला जात नाही. इन ऑफिशियली आणि ऑफिशियली दोन्ही तऱ्हेने काय करतात, ते कॅन आणि मे यूज करतात. पण आपल्याला एक्झाम साठी शिकायचं आहे, तर लक्षात घ्यायचं. क्लिअर आहे. आपण एक्झाम साठी शिकत आहोत, स्पोकन शिकत नाहीये. स्पोकन मध्ये एवढा विचार केला जात नाही, है ना. औपचारिक काय आणि अनौपचारिक काय, है ना. तरी तुमचे जे काही डेली हॅबिट असते त्याच्यामुळे ते येऊन जाते. लक्षात घ्या. यू कॅन गो नाव. तू आता काय करू शकतो, जाऊ शकतो. त्याने काय केली, दिलेली आहे, परमिशन दिलेली आहे, है ना. समजाल ना, दिले. राईट. यू कॅन गो नाव. आणि यू कॅन नॉट पार्क युअर कार हिअर. नेक्स्ट, यू कॅन नॉट पार्क युअर कार here. You cannot park your car here. इथपर्यंत क्लिअर आहे. इथे दिली, इथे नाही दिली. राईट. इथे दिली आणि इथे नाही दिली. क्लिअर आहे इथपर्यंत. चला, हे कशाच्या बाबतीत होती, परमिशन देण्याच्या बाबतीत. नेक्स्ट आहे थर्ड सेंटेन्स. माझ्याकडे काय आहे थर्ड सेंटेन्स, काय असेल, कॅन आय हेल्प यू. मे आय हेल्प यू पण म्हणतो आपण. Can I help you? Can I help you? Can I help you? क्वेश्चन आहे. ऍक्च्युअली तर ते विनंती आहे ना. Can I help you? परमिशन घेतो आपण. Can I help you? Right? Can I help you? नंतर आणखी आहे, can we say something in this regard? Can we say something in this regard? काय आहे ते, घेत आहे तो, परमिशन घेत आहे. ना एखाद्याला असते मध्ये 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 तोंड खुपसायची सवय, है ना. वाईट सवय आहे, घाणेरडी सवय आहे. जेव्हा दोन लोक बोलत असतील तिसऱ्यांनी नाही बोलायला पाहिजे, है ना. लक्षात घ्यायचं. आणि खास करून जे दोघांचं चालू असते, तिसऱ्याने त्याच्यामध्ये असं येऊन नाक खुपसायचं नसते ना. आता येतो तो आणि ते चपट नाक, भज्यासारखं नाक असते ते. अरे प्रत्येकाचं सरळ नसते ना आमच्यासारखं, है ना. तर ते तसे ते वेगवेगळ्या टाईपचे जे नाक असतात ते खुपसायचं सवय असते, नाही खुपसायला पाहिजे. आणि खुपसायचं असेल खूपच असं म्हणजे हे होत आहे, आता राहतच नाहीये, तर मग काय करायचं, अगोदर परमिशन घ्यायची की बाबा रे मी नाक खुपसू का याच्यामध्ये. राईट, है ना. परमिशन. कोणतीही गोष्ट करताना काय करायची, नम्रतेने करायची. राईट. परमिशन घेणे म्हणजे काय, भेला जातो त्याला नाही, नम्रतेने करायची, नम्रता दाखवायची. चलो, हे क्लिअर आहे पॉइंट दोन्ही. परमिशन देणे किंवा घेणे कॅन वापरतात कधी, जवळच्या व्यक्तींना. राईट. मग कोणत्या, यू कॅन गो नाऊ, यू कॅन नॉट पार्क युअर कार हिअर. नंतर ते काय देण्यासाठी होती, कॅन आय हेल्प यू, कॅन वी से समथिंग इन दिस रिगार्ड, ह्या बाबत आम्ही काही बोलू शकतो का. समजून राहिलं, समजत आहे. चल ठीक आहे. नेक्स्ट पाय. नेक्स्ट जो आपला टाइम आहे, समजा टाइम कशाला आपण नेक्स्ट कॅन कुठे यूज करतात, हे रब करू का. चल, आपण इथे ऍड करू शकतो परमिशन. राईट, है ना.
थेरॉटिकल पॉसिबिलिटी, सैद्धांतिक संभावना म्हणतो आपण त्याला. नेक्स्ट आहे थेरॉटिकल पॉसिबिलिटीज. थेरॉटिकल पॉसिबिलिटीज है ना, मराठीमध्ये लिहिलं सैद्धांतिक संभावना. सैद्धांतिक संभावना. सैद्धांतिक संभावना म्हणजे जे आपल्या वैज्ञानिक दृष्ट्या काय प्रूफ झालेले आहेत, फॅक्ट आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, सैद्धांतिक संभावना. ज्याच्या मागे काहीतरी काय आहे, सिद्धांत आहे, लॉजिक आहे, सायन्स आहे, राईट. असे जे काही सेंटेन्स असतो ते शो करायसाठी आपण कशाचा यूज करतो रे बाबा, कॅनचा यूज करतो. इंग्लिश मध्ये लक्षात ठेवायला कठीण आहे. माफ करा मित्रांनो, काय झालं होतं ना मध्ये मध्ये, आता टेक्निकल प्रॉब्लेमला आपण काही बोलू शकत नाही है ना, ते आपल्या हातचे आहेत का, अनैच्छिक क्रिया आहेत त्या सायन्सच्या लँग्वेज मध्ये है ना. तर लक्षात घ्या कुठे आलो होतो आपण, थेरॉटिकल पॉसिबिलिटीज. थेरॉटिकल पॉसिबिलिटीज एखादे जे काही सिद्धांत असतात, जे फॅक्ट आहेत है ना, जे प्रूव्ह झालेले आहेत, जे सायन्सनं मान्य केलेले आहेत, तर ते संभावना दाखवायचे असेल तर आपण कशाने दाखवतो, कॅनने दाखवतो. क्लिअर? क्लिअर आहे पर्यंत? क्लिअर आहे का? तर खूपच हळू बोलत आहे ना, असं बोलू नका, मोठ्याने बोला, आम्हाला तुमचं हळू बोलणं रुचत नाही. चलो मग एक्झाम्पल थ्रू पाहू आपण. एक्झाम्पल थ्रू चला, इलेक्ट्रिसिटी गेली होती ना, इलेक्ट्रिसिटीवरच एक्झाम्पल घेऊ. लिहायचं, इलेक्ट्रिसिटी कॅन बी डेंजरस, राईट. इलेक्ट्रिसिटी कॅन बी डेंजरस. हा डेंजरस आहे ना बाबा, शिकवता शिकवता गेली. आणि तशी करे इलेक्ट्रिसिटी प्लग मध्ये एखाद्या वेळेस करंट टाकून बघायची, छोटा बोट प्लग मध्ये टाकून बघायचा, मग अनुभव येईल तुम्हाला साक्षात. इलेक्ट्रिसिटी कॅन बी डेंजरस. पण हे म्हणतो म्हणून म्हणतो का इलेक्ट्रिसिटी काय धोकादायक आहे, म्हणतो म्हणून म्हणतो का, नाही. प्रूफ झालेलं आहे. इलेक्ट्रिसिटीच्या संपर्कात जर माणूस आला किंवा कोणताही प्राणी वगैरे आला तर काय होतो, तो जागीच है ना. तर लक्षात घ्यायचं, इलेक्ट्रिसिटी कॅन बी डेंजरस. काय आहे ते, थेरॉटिकल पॉसिबिलिटीज आहे, सिद्धांत आहे तो, राईट है ना. आणि दुसरं एखादं, वॉटर कॅन एक्सटिंग्विश फायर. आग कोणाला विझवते, पाणी. आगेला कोण विझवते, पाणी है ना. लिहायचं इथे, वॉटर कॅन एक्सटिंग्विश द फायर. वॉटर कॅन एक्सटिंग्विश द फायर. सिद्धांत आहे. पाणी कोणाला विझवते रे बाबा, आगीला विझवते. जे काही आग लागलेली असते ती विझवते है ना. आग लागायलाच पाहिजे अशी नाही रे, तुमच्यामध्ये आग लागायला पाहिजे की नाही, मला ही पोस्ट पाहिजे आणि मी त्याच्यासाठी दिवस रात्र मेहनत करायला काय आहे, तयार आहे है ना. पण लक्षात घ्यायचं, पाण्याला जवळ येऊ द्यायचं नाही भाऊ. एकदा का पाणी जवळ आलं तर आग विझली म्हणून समजा, नाही. तर पाण्याला तिकडे दूरच ठेवायचं, ए बाबा दुरूनच है ना, जवळ येऊ नको, जोपर्यंत काय होत नाही, गोल अचीव होत नाही. क्लिअर आहे. तर वॉटर कॅन एक्सटिंग्विश द फायर. इथपर्यंत ठीक आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट आणखी एखादं, an idea can change. An idea can change one's life, right? One's life can change one's life, right? ऍड मध्ये यायची ही एक लाईन. आयडियाचं जे सीम आहे ना तुमचं,
त्याची टॅगलाईन आहे वाटतं मला हे की an idea can change the one's life. एक आइडिया है ना जो बदल दे आपकी दुनिया. ठीक आहे इथपर्यंत. म्हणजे थिअरॉटिकल पॉसिबिलिटीज जर मला सांगायची झाली तर मला कशाने सांगावं लागेल रे बाबा? कॅनचा यूज होईल. कॅन या मॉडेलचा यूज होईल. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना मागे आहे ना क्लिअर? चलो नेक्स्ट काय असतं? तुमच्या हॅबिट असतात आणि काय असतं तुमचं नेचर आहे ना. एखाद्याचं नेचर किंवा हॅबिट जर दाखवायचं असेल तर लिहायचं थिअरॉटिकल काय पॉसिबिलिटीज. थिअरॉटिकल पॉसिबिलिटी हे करू का? ओके. नेक्स्ट आहे आणखी काय शो करते? कॅन हॅबिट शो करते. तुमचं नेचर कसं आहे ते शो करते. हॅबिट सवय स्वभाव. क्लिअर काय शो करते? हॅबिट शो करते किंवा काय शो करते? आणखी नेचर शो करते. क्लिअर आहे? मग एक्झाम्पल A liar can deceive anyone. है ना. जो खोटारडा व्यक्ती असतो त्याचा स्वभाव काय असतो? खोटे बोलणं, कोणालाही फसवणं. राईट. A liar can deceive anyone. Can deceive anyone. लिहायचं इथे. A liar can deceive anyone. A liar can deceive anyone. खोटारडा व्यक्ती काय करतो रे बाबा? कोणालाही काय करू शकतो? फसवू शकतो. A liar can deceive anyone. क्लिअर आहे का? क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे? A thief can tell a lie, right, to defend himself. A thief can tell lie to defend himself. स्वतःला वाचवण्यासाठी चोर काय करू शकतो रे बाबा? खोटा बोलू शकतो किंवा खोटा बोलतो. आणि चोर झाला, खोटारडा व्यक्ती झाला, हे त्याचं काय? त्याची सवय आहे, स्वभाव आहे, तो हॅबिट नेचर. हे खरे बोलतात का? हा चोर चोरी करायला आणि म्हणतो का मी चोरी केलेली बाबा असं समोर येतो का? तर भाई मी केली म्हणून बोलतो का असा? नाही ना. तर लक्षात घ्या, अ थीफ कॅन टेल लाय टू डिफेंड हिमसेल्फ. स्वतःला तो डिफेंड करण्यासाठी काय करतो? खोटं बोलू शकतो. नेक्स्ट सर्वोत्तम जे एक्झाम्पल आहे आपलं ते कुठलेलं आहे? अ मदर कॅन नॉट बी अनकाइंड. कॅन नॉट बी अनकाइंड कोणासोबत रे बाबा? टू हर चाइल्ड. फक्त तिच्याच मुलाशी का? नाही, इतर बाकीचे मुलं असेल तर. एक जी आई असते खरी आई ती कोणत्याच लहान मुलांच्या प्रती काय नसते रे बाबा? निर्दयी नसते. अनकाइंड. राईट. निर्दयी नसते. लिहायचं मग अ मदर कॅन नॉट है ना. आणखी काय? कॅन नॉट. A mother cannot be unkind. A mother cannot be unkind. कोणासोबत? To her child. है ना. आईचं काय आहे? ते नेचर आहे, स्वभाव आहे तो. कोणतीही आई घ्या, प्राण्यातली घ्या, माणसातली घ्या, कोणतीही आई घ्या, तिचं नेचर काय आहे? ती तिचे जे काही बाळ असतील, चाइल्ड असतील, मुलं असतील, छोटे मुलं असतील, त्याच्याशी काय राहते? अनकाइंड. त्यांच्याशी अनकाइंड राहू शकत नाही, निर्दयी राहू शकत नाही.
क्लिअर आहे? हॅबिट क्लिअर आहे? हॅबिट शो करायसाठी आपल्याला काय कोणत्याने दाखवतो आपण? कॅनने. मग इथे काय करायचं? लिहायचं इथं हॅबिट और नेचर. नेचर म्हणजे ते निसर्गवाला नाही, राईट? तुमचा स्वभाववाला नेचर. इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे? चल हे रब करू लिहित आहे सोबत सोबतच. ओके. नेक्स्ट आहे वर्ब ऑफ परसेप्शन. वर्ब ऑफ परसेप्शन. वर्ब ऑफ परसेप्शन म्हणजे काय होतं रे बाबा? एखाद्या गोष्टीची काय करते? जाणीव होणे, राईट? आणि जाणीव म्हणजे कोणत्या संदर्भात म्हटलं गेलेलं आहे? जे आपल्याकडे ज्ञानेंद्रिय आहेत ना, जे आपल्याकडे सेन्स ऑर्गन आहे ना, ज्ञानेंद्रिय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. कोणकोणते? डोळे आहेत, नाक आहे, कान आहे, स्किन आहे ना. हे काय आहे? सेन्सरी ऑर्गन आहे, राईट? आई झालं, नंतर टंग झालं तुमचं, नंतर स्किन झालं. सेन्सरी ऑर्गन आहेत ना. डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, नाकाने स्मेल घेतो, राईट है ना. तर वर्ब ऑफ परसेप्शन म्हणजे सांगायचं काय आहे की म्हणजे जे काय आपले सेन्सरी ऑर्गन असतात त्या ऑर्गन थ्रू जे काय ऍक्टिव्हिटीज होतात, राईट, त्या शो करण्यासाठी आपण सुद्धा काय करतो रे बाबा? कॅनचा यूज करतो. आता मराठीत लिहायचं असेल तर आपण काय आता एवढं डिटेल्स मी लिहू शकतो इथे. एखाद्या गोष्टीची काय जाणीव होते आपल्याला, राईट? नंतर एखादी गोष्ट समजणे, एखाद्या गोष्टीचा बोध होणे, समजणे, त्याला आपण काय म्हणतो? वर्ब ऑफ परसेप्शन. मग असे वर्ब कोणकोणते आहेत असे? आहे ना. सी, डोळ्याने काय करतो आपण? पाहतो. सी, कानाने ऐकतो, हिअर. सी, हिअर. फील करतो. आणखी टेस्ट करतो, स्मेल करतो. मी अगोदरच सांगितलं. टेस्ट करतो, स्मेल करतो, राईट? जे तुम्हाला सेन्सरी ऑर्गन आहेत त्याच्यासाठी जे आपण वर्ब यूज करतो त्याला आपण काय म्हणतो? वर्ब ऑफ परसेप्शन. वर्ब ऑफ परसेप्शन है ना. तर मग काय होईल याचा एक्झाम्पल? कॅन यू हिअर मी. तुम्हाला ऐकू शकतो का? कॅन यू हिअर मी. कॅन यू हिअर मी है ना. नंतर आणखी एखादा एक्झाम्पल, आय कांट सी एनिथिंग आहे ना. 90s च्या मूवीज वगैरे राहायच्या त्याच्यामध्ये या लाईन जास्त यूज व्हायच्या है ना. जेव्हा एखादा विलन काय करतो, हिरोच्या डोक्यावरती वगैरे रॉडने वगैरे कशाने तरी अटॅक करतो, तेव्हा त्याला ट्रीटमेंट वगैरे झाल्यानंतर ते काय व्हायचं? भोगणं व्हायचं है ना. तर आय कांट सी एनिथिंग, मी काहीही पाहू शकत नाही. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे. म्हणजे सेन्सरी जे काही ऑर्गन असतात त्या सेन्सरी ऑर्गन जो काही सेन्स असतो तो जसा सी आहे, हिअर आहे, फील आहे, टेस्ट आहे, स्मेल आहे, हे जर शो करायचं असेल तुम्हाला है ना, त्याच्यासाठी आपल्याकडे वर्ब ऑफ परसेप्शन म्हणून आपण काय यूज करतो? आपण तिथे कॅनचा यूज करतो. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे? ठीक आहे इथपर्यंत है ना. आणि एक शेवटचा कॉन्सेप्ट राहिलेला आहे कॅन मधला है ना. जसं बी अलाउड टू किंवा बी परमिटेड टू है ना. ऍक्च्युली दोघांचा मिनिंग काय होतो? परमिशन घेणे किंवा देणे. ते मी अगोदरच सांगितलेलं आहे. पण इथे काय होईल? कॅन ऐवजी आपण बी अलाउड टू यूज करू आणि कॅन ऐवजी आपण बी परमिटेड टू यूज करू. क्लिअर आहे? आणि दुसरी गोष्ट, हा तो बी नाहीये जो मी अगोदर शिकवलेला आहे. कोणता? टू बी फॉर्म ऑफ वर्ब जो सांगितलाय तो अॅमिजार वाला, तो बी आहे का? नाही. हा बी इथे म्हणून वर्ब म्हणूनच यूज होतो. क्लिअर आहे? क्लिअर आहे?
असं असते का? असं असते का? बी अलाउड टू आणि बी परमिटेड टू, राईट. हा बी म्हणजे काय? लक्षात घ्या, इथे काय हेल्पिंग वर्ब म्हणून टू बी फॉर्म ऑफ वर्ब आहे. एम इज आर. इथे तेच आहे, तिथे तेच होतं. नाहीतर मग इथे बी वेगळा आलाय तर मग इथे बी वेगळा होईल. असं होईल का? नाही. क्लिअर आहे? चलो मग लक्षात घ्या, एक शेवटचा कॉन्सेप्ट आहे. हे क्लिअर आहे सगळ्यांना? वर्ब ऑफ परसेप्शन. चलो ठीक आहे. जोडायचं याला वर्ब ऑफ परसेप्शन. नेक्स्ट काय आहे? कॅन ऐवजी आपण काय यूज करू शकतो? कॅनच्या जागी, कॅनच्या जागी आपण काय यूज करतो? बी अलाउड टू आणि बी परमिटेड टू. क्लिअर आहे का? दोन्ही क्लिअर आहे? जसं तसं. आणि दोघे काय आहे? परमिशन आहे, देणे घेणे. ते अगोदर शिकलोय आपण तिथे, मी तिथे वेगळं सांगितलं, इथे जरा इंग्लिश मध्ये है ना. तर लक्षात घ्या. आणि हा बी म्हणून काय सांगितलेलं आहे? हा बी एम इज आर, राईट. पास्ट असेल तेव्हा कोड मध्ये मी सांगेल तिथे काय वापरायचं. क्लिअर? मग याचा अर्थ काय होईल? यू कॅन गो नाऊ. यू कॅन गो नाऊ. हे सुद्धा सेंटेन्स कशासाठी विचारले जातात? एरर साठी विचारले जातात. जसं कॅन ही आले इथे है ना. हे सेंटेन्स पहा, यू कॅन अलाउ टू गो नाऊ, असं, राईट. माझी इथे पहा, कॅन ही आलेले आहे आणि अलाउड टू सुद्धा आलेले आहे, राईट. असं शक्य आहे का? असं बघितलंय का याच्या अगोदर? नाही, असं शक्य नाहीये. तर एकतर काय होईल? एक तर कॅन येईल, किंवा हा जर कॅन रिप्लेस करायचा असेल तर आपल्याला एम इज आर यूज करून काय करावं लागेल? रिप्लेस करावं लागेल. आणि सोबत अलाउड टू यूज करावं लागेल किंवा परमिटेड टू यूज करावं लागेल. म्हणजेच आता हे जे दिलेलं सेंटेन्स आहे, यू कॅन गो नाऊ, राईट. याचं मला काय करायचं आहे? तुम्हाला बी अलाउड टू किंवा बी परमिटेड टू यूज करायचं आहे याच्यामध्ये, है ना. तू जाऊ शकतोस, परमिशन दिलेली आहे ना, म्हणजे परमिशन झालेली आहे. इथे काय होईल? आता बी काय म्हटलं मी? एम इज आर. आता यू कोणाला फॉलो करतो रे बाबा? एम इज आर पैकी आर ला, है ना. सेकंड पर्सन असतो ना यू आर अलाउड. आता कॅन लिहायचा का पुन्हा? नाही, काही गरज नाही. आर अलाउड घेतल्यानंतर अलाउड टू गो. यू आर अलाउड टू गो नाऊ. इथपर्यंत यू आर झालं, संपलं का? हा, ठीक आहे, ठीक आहे. आणि हे सेंटेन्स आपण कशाने यूज करू शकतो आणखी? यू आर परमिटेड टू गो नाऊ. क्लिअर आहे का? समजलं इथपर्यंत क्लिअर आहे ना. इथे जे कॅन आहे त्याचा बेसिक टू ऍडव्हान्स, बेसिक पासून जर एक्झाम मध्ये, कोणत्याही एक्झाम मध्ये जर कॅन वर क्वेश्चन विचारायचा असेल तर या जे काही आज थिअरॉटिकल घेतलेले आहे मी, याच्या पैकीच राहील, याच्या बाहेर जाणार नाही. कोणत्याही एक्झामला जाऊन बसा. इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे, ठीक आहे. इथे काय करू? सेशन आपलं आजचं सेशन काय करू? थांबवू, है ना. जर व्हिडिओ लाईक आवडत असतील किंवा व्हिडिओ तुम्हाला फायदे असतील, काहीतरी बेनिफिशियल, है ना, आजचा वर्ड होता, तर बेनिफिशियल असतील तर काय करा? चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शेअर करा पण, है ना, आणि सबस्क्राईब सुद्धा करा. वाढवा त्याला, आम्हाला लवकरात लवकर 1000 वर पोहोचवा, जेणेकरून आम्ही काय करू? ऑनलाईन तसंही येता येते, पण 1000 असल्याचं बरं वाटतं. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू.